सिच्युएशन मध्ये इतकं पॉझिटिव्ह कसं काय राहता हो तुम्ही? दुसरं कोणी असतं ना तर माघार घेतली असती किंवा नाही म्हणालो असतो, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीची मजा घेता. अगं आणि पॉझिटिव्हलीच घेतला पाहिजे ना. पुन्हा पुन्हा थोडी चान्स मिळतो बायकोच्या प्रेमात पडायला. अगं आणि मला काय वाटतं माहितीये का, हीच तर आपल्या नात्यातली गंमत आहे. जे जे आपलं नातं कधी जुनच होत नाही अगं. त्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नकोस. हं? थोडं टेन्शन कमी झालंय का तुझं? तर तिकडे येऊन कमी करू मी. सिद्धिराज तुम्ही पण ना. अरे काय 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 मी पण काय काही नाही, मी फोन ठेवतीये. बाय. हा? अरे नाही 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 अगं थांब ना. अगं मला बरंच बोलायचं आहे अगं अजून तुझ्याशी. बाय. अरे पण खरंच बाय बाय. मी फोन ठेवते. उद्या लवकर या, मी वाट बघते. आहे आहे, मी पण वाट बघतोय. अरे अहो, काय बनवते जेवायला? तुझ्या आवडीची वांग्याची भाजी. क्या बात आहे. आहेस ना जेवायला? अगं हो आहे की. काय बोलायचंय बोला. म्हणजे बोलायचंच आहे पण बोला. अरे सॉरी. अरे हसतोयस काय? बोल. मला असं वाटलं तुला काहीतरी गंभीर बोलायचंय की काय, कोणाची परवानगी घ्यायची आहे, आजी आणि पप्पा नकार देतील असं काहीतरी करायचंय असं वाटलं मला. मग तू हसतोय? हा म्हणजे तसंच काहीतरी आहे. अरे मग बोल की. म्हणजे अगं आई हे कसं सांगू, ते हे सगळं ना खूप कॉमेडी आहे अगं. म्हणजे आई तुझं ना माझ्याकडे लक्षच नाही अगं. अगं लग्नाचं वय झालं माझं, तुम्ही कोणी काही विचारच करत नाहीये. काम केलं ना तुम्ही हे सगळं? नाही मला नाही माहित तुम्हाला नक्की माझा काय प्रॉब्लेम आहे किंवा मी नक्की तुमचं काय बिघडवलं, पण तुम्ही सतत मला नको असलेल्या गोष्टी करत राहताय. तुम्हाला का कळत नाहीये? मला नाही आवडत तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आलेलं. तुम्ही का मुद्दाम मला त्रास द्यायचा प्रयत्न करताय? कोणता आनंद मिळतो तुम्हाला? तुम्हाला माहितीये मी माझ्या आई वडिलांना अट घातली होती की हा माणूस आपल्या घरी अजिबात येता कामा नये, पण तरीही तुम्ही या ना त्या कारणाने सतत माझ्या मागे मागे करताय. तुम्हाला का कळत नाहीये ही गोष्ट की मी तुम्हाला अवॉइड करतेय? आणि एवढं सगळं होऊन तुम्हाला हे वाटूच कसं शकतं की मी तुमच्या ऑफिसमध्ये जॉब करेन, तेही इतर कोणाच्या हाताखाली नाही तर खुद्द मिस्टर व्हॉट एव्हर यांच्या हाताखाली. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, मिस्टर वॉट एव्हर नाही, माय सेल्फ चैन कानेटकर. खूप हौस आहे ना तुम्हाला मुलींवर इम्प्रेशन मारायची? नाही, मला तुमच्या ऑफिसमध्ये जॉब देऊन तुम्ही खूप ग्रेट काम केलंय असंच दाखवलं असेल ना तुम्ही माझ्या आईबाबांना. आणि मला माहितीये तुम्ही त्या दोघांना विश्वासात घेऊनच हे सगळं केलं असणार, पण माझा निर्णय झालाय. हे घ्या. एक्सक्यूज मी मिस जानवी, तुम्ही हे जॉब लेटर फाडलं म्हणून तुम्ही आता या कंपनीत काम करत नाही किंवा तुम्ही बांधील नाही आहात या कंपनीत काम करण्यासाठी असा समज करून घेऊ नका. तुम्ही अजूनही या ऑफिसच्या एम्प्लॉई आहात. व्हॉट नॉनसेन्स. काय संबंध? मी आता तुम्हाला म्हटलं की मी तुमचा जॉब रिजेक्ट करते आणि तुम्ही लाभ द्यालो मला जॉब, पण मला तुमच्या ऑफिसमध्ये जॉब करायचाच नाहीये. आय अंडरस्टँड व्हॉट यू सेइंग, पण हे मी नाही, हे तुम्हीच ठरवलंय. तुम्हीच ठरवलंय की तुम्ही एम्प्लॉई आहात या कंपनीच्या ॲटलिस्ट पुढच्या 3 महिन्यांसाठी. मी कधी ठरवलं हे? तुमची सिग्नेचर आहे या कॉन्ट्रॅक्टवर. अँड अकॉर्डिंग टू दिस कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला पुढचे 3 महिने तरी नुसतं काम काम काम, दुसरं काही सुचत नाही का रे तुला? हा? अरे माझ्याकडे पण बघत जा की जरा. आपलं काम काम काम. काय काय झालं म्हणून मला विचारतोस तू? अरे तू
वेंकी तू तिकडे गेल्यापासून मला जरा तर भेटतोस का? आणि जेव्हा कवा भेटतोस तेव्हा हे असं काम 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 नुसतं तेवढंच बोलत असतो कामाचं. मी तर दिसत जा बाबा तिकडं. थोडं थांबू मग आपण एकच. वेंकी थोडं म्हणजे असं किती थांबायचं रे? जानूताई पण कधी बरी होणार काय माहित. देवालाच माहित. हे असं बोलून कसं चालेल वेंकी? अरे लगीन केलंय ना मी तुझ्याशी. अरे आपण दोघं एकत्र राहायला पाहिजे. पण आता काय होतंय, तू तिकडं मी इकडं. हे असं नाही चालायचं बाबा. मला नाही गमत तुझ्याशिवाय. जानू बरी झाली का आपण दोघं फिरायला जायचं? खरं बघा आपण दोघंच जायचं काय? चालतंय. आपण पण मग कुठं जायचं रे? लोणावळ्याला जायचं काय? नाहीतर महाबळेश्वरला जाऊया. एक कुठं तर जाऊया बाबा. आपण जाऊया दोघंच फिरायला जायचं. मस्त मजा. आणि आपण गेलो गेली फिरायला का असं हातात हात घालून नुसतं फिरायचं. मग दिवसभर नुसतं फिरत राहायचं. तुला सांगू की मी जेव्हा लहान होते ना तेव्हा माझं लई स्वप्न होतं. मला ना लई म्हणजे लई फिरायचं होतं बघ.